नागपुरातल्या शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे आणि झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली आहे। नागपूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आलेली होती आणि या प्रकरणात 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे। 580 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्यांची चौकशी सुरू आहे। या प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह एकूण 5 जणांची आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या बरोबर जोडले गेले थेट नागपूरमधून। अमर, नागपूरमधल्या शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दखल घेतली आहे आणि आपण झी 24 तासने ही बातमी दाखवलेली होती। काय नेमके आता पुढचे तपशील येतात? खरं तर अतिशय गंभीर असं हे संपूर्ण प्रकरण आहे। बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ता करून कोट्यावधींचा माया जमवल्याचं संपूर्ण प्रकरण आहे। या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे, पण याची जी व्याप्ती जी आहे ती अतिशय मोठी असल्याचं दिसून येत आहे। याबाबतची चौकशी गेल्या काही दिवसांपासून सुरूच होती आणि आता जेव्हा एक एक धागेदोरे गवसत आहे, अनेक मोठे मासे जाळ्यात फसत आहे, अशात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे आणि याच्यावर अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे। अनुपमा, ठीक, अमर, धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नागपूरमधून होते।